चिन्ह प्रकरणावर थोड्याच वेळात सुनावणी होणार आहे। सुप्रीम कोर्टाचं कामकाज सुरू आहे, थोड्याच वेळात सुनावणी सुरू होणार आहे। कपिल सिब्बल आजही युक्तिवाद करणार आहेत। तर शिवसेना पक्ष आणि चिन्ह संदर्भातलं हे प्रकरण आता सुप्रीम कोर्टात अंतिम टप्प्यात आलेलं आहे। आज सुद्धा या प्रकरणी कपिल सिब्बल युक्तिवाद करणार आहेत। काल जवळपास त्यांनी 1.5 तास युक्तिवाद केलेला आहे। विविध मुद्दे काल सुद्धा युक्तिवादात दरम्यान पुन्हा एकदा कपिल सिब्बल यांच्याकडून कोर्टासमोर मांडण्यात आले। अधिक जाणून घेऊया आपले प्रतिनिधी प्रमोद जगताप यांच्याकडून। प्रमोद, सुनावणीला सुरुवात झाली का? श्रुती, आता बेंच बसलेला आहे। मागच्या साधारणतः 40 मिनिटांपासून न्यायमूर्ती सूर्यकांत यांचं खंडपीठ जे आहे ते सुनावणीसाठी बसलेलं आहे। पण जे इतर अर्जंट मॅटर होते त्या मॅटर संदर्भातील लिस्निंग अजूनही सुरू असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। कोर्टाकडनं ज्या केसेस आज बोर्डावरती आलेल्या नव्हत्या त्या केसेस संदर्भात तारखा दिल्या जात आहेत आणि मग शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या प्रकरणाला सुरुवात होणार आहे। तुम्ही जसं म्हणाल्या तसं आजही शिवसेना ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांच्याकडूनच युक्तिवाद केला जाणार आहे। काल कपिल सिब्बल यांनी सुरुवातीला आमदार अपात्रता प्रकरण आणि मग पक्ष आणि चिन्हाच्या प्रकरणावरून युक्तिवादाला सुरुवात केलेली होती। कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद काल संपत असताना ते पक्ष आणि चिन्ह या मुद्द्यावरती सुप्रीम कोर्टाच्या समोर आपली बाजू मांडत असताना आपल्याला बघायला मिळालेले होते। कपिल सिब्बल यांच्याकडनं श्रुती हा मुद्दा वारंवार पद्धतीने मांडला जात होता की विधिमंडळ पक्ष आणि राजकीय पक्ष या दोन गोष्टी वेगवेगळ्या आहेत, त्यामुळे विधिमंडळ पक्षाने घेतलेले निर्णय हे राजकीय पक्षाला मोडून काढण्याचा अधिकार आहे असं स्पष्टपणे काल कपिल सिब्बल यांच्याकडनं मांडलं गेलेलं होतं। आणि पक्षामध्ये जी काही फूट पडलेली आहे ती पक्षामध्ये पडलेली फूट नाही तर ती विधिमंडळ पक्षामध्ये पडलेली फूट आहे। हाही मुद्दा कपिल सिब्बल यांच्याकडनं काल नक्कीच प्रमोद, नक्कीच या सगळ्या संदर्भातले अपडेट्स आता तुमच्याकडून घेत राहणार आहोतच। आज काय युक्तिवाद केला जातोय याकडेही लक्ष असणारच आहे। तूर्तास धन्यवाद।